हरी जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी 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 जय हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हे सुख झाले ओ साजनीला सुख झाले ओ आ, सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बनवा 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 आ तोहा माधव बनवा आ तोहा माधव बनवा तोहा विठ्ठल बनवा तोहा माधव बनवा तोहा माधव बनवा तोहा विठ्ठल बनवा तोहा माधव बनवा तोहा माधव बनवा तोहा माधव बनवा आ बहुत सुकृताची जोडी आ, म्हणून विठ्ठल आवडली. तोहा विठ्ठल बनवा तोहा माधव बनवा तोहा माधव बनवा तोहा माधव तोहा विठ्ठल बनवा तोहा माधव बनवा तोहा माधव बनवा तोहा माधव बनवा सर्व सुखाच्या घर बापर कुमादेवी बापर कुमादेवी बापर कुमादेवी सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर तोहा विठ्ठल बनवा विठ्ठल बनवा विठ्ठल बनवा विठ्ठल बनवा तोहा विठ्ठल बनवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय नव हे सकळ सिद्ध आहे सकळ सिद्ध आहे नव हे सकळ सिद्ध आहे नव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय हात चालावया हात चालावया पाय हात चालावया पाय तव तो आपुले सोहित पाहे तव तो आपुले सोहित पाहे तव तू आपुले सोहित पाय तव तू आपले सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको यात्रे जाय चुकू नको जव काळ आशे दुरी ठेला तव तो हरिगुण ऐक वहिला मनी भाव धरुनी भला नवंचे त्याला चुकू नको जवा काळाचे दुर्ठेला तव तो हरिगुण ऐकविला मणी भाव धरोने मला नवंचे त्याला चुकू नको जोडोनी घन घाली माती ब्रह्म वृंदे पूजन येते जोडून घाली माती ब्रह्मवृंदे पूजन यती सत्य आचरण दया भूती सत्य आचरण दया भूती सत्य आचरण दया भूती सत्य आचरण दया भूती करी सांगाती चुकू नको जव काळ आशे दुरी ठेला 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 जव काळाचे दुर्ठेला जव काळाचे दुर्ठेला जव काळाचे दुर्ठेला जव काळाचे दुर्ठेला दशा यवन बाणली अंगी पांगिला नव्हे विषय संगी दशा यौवड बाळली अंगी पांगल्या नवले विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी काम क्रोध लोभ मोह त्यागी काम क्रोध लोभ मोह त्यागे काम क्रोध लोभ मोह त्यागे राहे सत्संगती चुकू नको सत्संगती चुकू नको जव काळ आशे दुरी ठेला तव तो हरिगुण ऐक वहिला मनी भाव धरोनी भला नवंचे त्याला चुकू नको जव काळाचे दुर्ठेला तव हरिगुण नायक बैला मन भाव धरोनी आमच्या नवंचे त्याला चुकू नको मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाहीरा तुका म्हणे दैयमाज्ञा मग ते चले काही सदा संपदा राहील ठाईचे ठाई पुढे वंचित जाईल ग्वाही. तुका म्हणे दैयमाज्ञा. हे जब काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण ऐक वहिला जब काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण ऐक वहिला मनी भाव धरोनी भला नवंचे त्याला चुकू नको जव काळाचे दुरी ठेला तव तो हरिगुण वहिला मणी भाव धरोई भला नवंचे त्याला चुकू नको विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी
जब हे सकळ सिद्ध जब हे सकळ सिद्ध आहे जब हे सकळ सिद्ध आहे जब हे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाये हात चालवया पाये हात चाला वया पाये हात चाला वया पाये तब तू आपुले स्वाहित पाये तब तू आपुले स्वाहित पाये तव तू आपुले स्वहित पाहे तव तू आपुले स्वहित साहे हो तीर्थयात्री जाय चुकू नको तीर्थयात्री जाय चुकू नको जब हा काळ असे दुरी डेला जब हा काळ से दूरी टेला जब हा काळ से दूरी डेला जब हा काळ से दूरी ढेला तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रे जाय चुकू नको जब हा काळ से दुरी ठेला 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 तब तू हरि गुण गाय ऐक वहिला तब तू हरि गुण गाय ऐक वहिला तरी तू हरि गुण गाय वहिला तरी तू हरि गुण गाय वहिला मणी भाव दरोनिया भला मणी भाव दरोनिया भला मनी भाव धरोनिया भला मनी भाव धरोनिया भला हणवजे ज्याला चुकू नको चुकू नको
रे ना हा वजदारा वजदारा सुकुण गो वजदारा रे ना हा हा रे रे ना वजदारा सुकुण गो सुकुण चुकून नको नवदेवाया 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 चुकू नको 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 चुकू नको
हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळा असे दुरी ठेला, तव तो हरिगुण ऐक वहिला, मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको. जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन येती, सत्याचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. दशा यवन बाणली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राहे सत्संगती चुकू नको. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्य माज्ञा. जव काळाशी दुरी ठेला, तव तू हरिगुण ऐक वहिला, मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम, जगरनिहित पाणिं मंडन मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. यहुंत प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो तीर्थपंथे चालती पाऊले, नमो तीर्थपंथे राम चालती पाऊले, नमो तीर्थपंथे चालती पाऊले, नमो तीर्थपंथे चालती पाऊले, नमो तीर्थपंथे चालती पाऊले, नमो तीर्थपंथे चालती पाऊले, नमो तीर्थपंथे
मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तो आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी युको थोडा कमी करा ट्रबल कडक करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूपाधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा गोड असा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. फक्त पहिलं चरण सगळ्याच्या पाठी, बाकी मात्र एक बी चरण कोणाच्या पाठ नाही. कारण मावंद्याचा कार्यक्रम असला गंगापूजनाचा कार्यक्रम असला की पत्रिकेवर एकच चरण असते जव हे सकळ सिद्ध इतकं चरण सगळ्याच्या पाठांतरात नाटातला अभंग आहे. आणि तीर्थयात्रा करायला चुकू नका असा उपदेश करणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजचा हा जो कार्यक्रम आहे नैमित्तिक स्वरूपाची ही कीर्तन रूपी सेवा आहे. ज्यांच्या जीवनामध्ये तीर्थयात्रा घडली चारिधाम यात्रा घडली अशी आदरणीय ही मंडळी यांच्याकरता एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवा महाराज. कारण हे पुण्याचं काम आहे. तीर्थयात्रेला सुखरूप जाणं आणि तीर्थयात्रेहून घरी पुन्हा सुखरूप येणं. मला वाटतं जाणं अवघड आहे पण येणं जरा जाणं सोपं आहे पण येणं अवघड आहे. पण ते गेले सुखरूप आणि आले ना सगळे. एखादं गेलं नाही त्यातलं हां म्हणजे सगळे आले. हे भगवंताचा आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत महाराज. म्हणून ते 11 जणांची कमिटी आहे का बरोबर ना. श्री आत्माराम चंद्रभान पगार, जगन्नाथराव काशीनाथराव पगार, कैलासराव पंढरीनाथ शिंदे, विलासराव एकनाथराव पगार, सर्जेराव कारभारी पगार, लक्ष्मण शाकाहारी वारुळे, साहेबराव नामदेव पगार, चहाबाई भाऊसाहेब पगार, राजेंद्र छबुराव कांडेकर, मंगल मच्छिंद्र सालके आणि विजया सोपान सालके बरोबर ना. विठ्ठला अनुषंगाने ही कीर्तन रूपी सेवा आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनाचा दर्शनाचा योग आला. आदरणीय आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग अलंकार आमचे आदरणीय निलेशजी महाराज पगार महाराजांच्या माध्यमातून तुमचं दर्शन झालं. महाराजांकरता एकदा टाळी वाजवा. आणि आदरणीय ज्यांच्याकडे आम्ही थांबलो रात्री मुक्कामाची व्यवस्था केली आमचे आदरणीय गाडे बाबा आहे की नाही गाडे बाबा त्यांचे चिरंजीव आमच्या इकडे हे आमचे शेतकरी संघटनेचे कामगार आमचे आदरणीय आत्मारामजी यांनी फोन केला. आणि सर्व एक कार्यक्रमावाले मंडळी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि या सेवेला आज उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आज उपस्थित आहेत ज्यांचा आज वाढदिवस आहे. संगीत विशारद संगीत अलंकार आमचे आदरणीय नागनाथ महाराज एकदा त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. आणि विठ्ठल रुक्माईला आपण हार घालून स्वागत करू. विठ्ठला विठ्ठला कार्यक्रम अतिशय उल्हासात ठेवला महाराज तुम्ही. आता फक्त पावसाने येऊ नये महाराज. सकाळी एक जरा येणारच दीप नाही ना हां मग काय अडचण नाही. आदरणीय आमचे वैभवजी महाराज संगीत विशारद संगीत अलंकार एकूण महाराजांचं नाव राहुलजी महाराज, कीर्तनकार आमचे किसन महाराज, पेटी मास्तर असं आहे का बाबा बाबा. टाळी वाजवा विद्यार्थ्याकरता एकदा बेस्ट माल. हे सगळं त्यांच्या कारखान्यातलंच माल आहे सगळं. नंबर 1 महाराज हे ढोक महाराज मला वाटतं ढोक महाराज आमचे आमचे पेटी मास्तर आमचे गोरख महाराज. आता हे पहिले निघाल्यामुळं असे कुठं नाही होतेच बघा. आता 2दा-3दा हा लिहून ते असं होतंय बघा. मला वय झाल्यामुळं सुधरत नाही अण्णा आता कसं विठ्ठला. आदरणीय आमचे राऊत महाराज डुमडे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी वैभव महाराज, गोरख महाराज, नागनाथ महाराज, किसन महाराज, दीपक महाराज, निलेश महाराज, विनेकरी आमचे निरगुडे महाराज, चोपदार आमचे दत्तू महाराज हां वारुळी, हे आमचे किशोर महाराज कीर्तनकार आमचे हे देठे महाराज. विठ्ठला सर्व मंडळी आदरणीय माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग अलंकार आमचे आदरणीय गजाननजी महाराज वैद्य त्यांनाही नमस्कार. एकूण आमचे आदरणीय महाराजांचं नाव ह्याच्यात होतं का दीपकजी महाराज. पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी
तुम्ही थोडंसं इकडं सारखं बरं नाही करी नाही इकडं व्हा तुम्ही असं मग आणि त्याचं कनेक्ट राहू द्या असं सारखं तुम्ही इकडं दरस हां तुमचं तोंड मला दिसू द्या म्हणजे बस त्याच्याकरता एकदा टाळी वाजवा एकदा बेस्ट माईक नंबर 1 कार्यक्रम म्हणजे टाळी वाजली म्हणजे बटणं मागं सरकत नाही जरा पुढं सरकीचं असे हां विठ्ठला विठ्ठला म्हणून सर्व ज्यांच्या जीवनामध्ये तीर्थयात्रा घडली त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आणि आमचे यूट्यूब चॅनलवाले बरं का महाराज तुम्हालाही नमस्कार त्यांनाही धन्यवाद माणसाच्या जीवनामध्ये येऊन माणसाने काही गोष्टी चुकून बी करायच्या नसतात निलेश महाराज आणि काही गोष्टी करायला माणसाने चुकायचं नसते काही गोष्टी चुकून बी करायच्या नाही आयुष्यात त्याच्या नादाला लागायचंच नाही माणसाने आयुष्यात येऊन दारू प्यायची बोलतच ना दारू प्यायची नाही मांसाहार करायचा नाही वाईट कामं करायचे नाही आणि चांगले कामं केल्याशिवाय राहायचं वाईट कामाला सहकार्य करायचं चोपदार मोकळं बोलायचं घालीन लोटांगण मोकळं पटांगण लय ताण घ्यायचं नाही वाईट कामाला सहकार्य करायचं नाही आणि चांगल्या कामाला केल्याशिवाय राहायचं तू कामाने सत्य कर्म व्हा तुका म्हणे सत्य कर्म भावे जाय 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 तुका म्हणे नरका जाणे आवाज दे. नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण 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 झाला नारायण महाराज म्हणले चांगले काम करायचे आणि वाईट काम आता तीर्थयात्रा करणं हे चांगलं काम आहे माणसाच्या जीवनामध्ये येऊन माणसाने तीर्थ केले पाहिजे आता हे सगळे तीर्थ केले ह्या मंडळीनं 4 धाम यात्रा केल्या 12 ज्योतिर्लिंग झाले सप्तपुऱ्या झाल्या आणि पंढरपूर सुद्धा झालं इतके करून जर पंढरपूर नाही झालं तर तरी बी फळ मिळत नाही बरं का कारण या सगळ्या तीर्थाचं बुड कोणतं आहे हो काशीला 5 वेळा जा द्वारकेला 3दा जा पण पंढरपूरला एकदाच जा काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीशी जाणं एक वेळ म्हणून आता ह्या मंडळीनं सगळं केलं आणि पंढरपूर सुद्धा केलं ना पुढे तिथं करणारे आहेत का इथं कोण कोण आहेत हात वर करा बरं हे 4 धाम यात्रा करणारे हात वर करा फक्त 11 जण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झाले वर करू नका हा. आता हे पंढरपूरला जाणारे हात वर करा बरं यातले 11 जणातले सगळे केलं पंढरपूर केलं ना तर फळ मिळतं बरं का कारण सगळ्या तीर्थाचं बुड कोणतं आहे पंढरपूर महाराज म्हणले कोट्यावधी तीर्थ केले आणि पंढरी जर नाही घडली तर उपयोग नाही तीर्थ केले कोटीवरी नाही देखील पंढरी नाही देखील पंढरी देखील पंढरी तीर्थ केले बोटीवरी नाही देखील पंढरी नाही देखील पंढरी देखील पंढरी तीर्थ केले कोटीवरी नाही देखील पंढरी जळो त्याचे जी आले पण 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 तीर्थ केले बोटीवरी नाही देखील पंढरी जळो त्याचे जी आले पण वा वा त्याचे जी आले जय हो, पण जय हो, निलेश भाऊ. त्याचे जी आले पण जळो त्याचे जी आले पण वा वा टाळी वाजा आमच्या निलेश महाराजा करतायत तीर्थ केले किती कोटीवरी आणि नाही देखील खरं सांगा पंढरपूरला जाणाऱ्या माणसाला अभिमान होतो का काशीला जाणाऱ्या क्या बात आहे दादा एकदा काशीला गेला साऱ्या गावात बोंबलं तिंडू तू काशी केली काशी केली काशी केली
त्याला म्हणलं चहा घे ना, कपात घेत नाही, बुटात घेतो. अभिमान झाला की तीर्थाचं फळ नाही महाराज, म्हणून अभिमान नाही झाला पाहिजे. आणि तीर्थाला जाताना पहिली गोष्ट माणसाने अंतकरणात भाव धरला पाहिजे. ज्ञानोबराचे शब्द बघा कसे आहेत. तीर्थभराती धरी रे करुणा, धरी रे करुणा, धरी रे करुणा, धरी रे करुणा, शांती दया पाहुन हरी करी, शांती दया पाहुन हरी करी, शांती दया पाहुन हरी करी. कोणतं बी तीर्थ करा, त्याला काय पाहिजे? भाव पाहिजे. नाही तर ज्ञानोबराय म्हणले मग तीर्थाला जर भाव नसन, तीर्थभरात नियम भावे विना सिद्धी, तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी, तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी, नेम भावे वेळ वायाची उपाधी करीसी जना, वायाची उपाधी करीसी जना, वायाची उपाधी करीसी जना. महाराज म्हणले यमुनेला गेला, पुन्हा यमुना बघितली. 3 नद्या कोणत्या आहेत? गंगा, यमुना, सरस्वती. तिन्ही बघितल्या, तिन्हीचं स्नान केलं, पण चित्त घरी होतं. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. वा वा. चित्त नाही रामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही रामी तरी ते हो व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, संगमी नाना तीर्थे, हो त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे. हे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही रामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. क्या बात. टाळी वाजवा एकदा बेस्ट महाराज. असे माणसं म्हणले आता 2 वाजूस तर सोडित नाही दादा. आता काय व्हायचं तर हो द्या. आता का चल द्यायचं ना 2 वाजता बघा बरं का, हो द्यायचं का? वरचं काय वाढून देतात ना. 2 वाजता घोर नाही मला. असे ऐकायला माणसं म्हणली ना महाराज, आणि असे गायला माणसं म्हणले, ताण येत नाही मला. आता 2 वाजता सोडित नाही, फक्त तुम्ही हातवर घ्या, हातवर घ्या. कोणला कीर्तन बंद करू वाटते, फक्त हातवर घ्या. लय नंबर 1 वातावरण महाराज. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ, त्रिवेणी फिरा, नाना तीर्थ भ्रमण करा, पण चित्त जर जागेवर नसन, महाराज म्हणले किती बी तीर्थ केले त्याचं फळ मिळत. हा, म्हणून माणसाने तीर्थ केले पाहिजे. सगळे तीर्थ संत म्हणले, ज्ञानोबाराय म्हणले तीर्थाला गेलं पाहिजे, नामदेवराय म्हणले तीर्थयात्रा केली पाहिजे, नाथ महाराज म्हणले सुखाने गेलं पाहिजे, तुकोबाराय सुद्धा म्हणले ना. नाथ महाराज तर म्हणले माणसाने आयुष्यात जन्माला येऊन तीर्थाला सुखाने गेलंच पाहिजे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, भावाचे विठ्ठल नाम घेऊ, हा संता संगे सेवू, हा वासुदेव धन्वरी, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. वासुदेव हरिहरे, करू वासुदेव तीर्थयात्रे सुखे जाऊ, भावाचे विठ्ठल नाम घेऊ, हे संत सांगे सेवो, वासुदेव धन्वरी. वारे वा. वासुदेव लागतं तेच प्रमाणे बरं का दादा. तुमच्या इकडे माणसं सरी तज्ज्ञ येतं, कारण हे कार्यकर्ते तज्ज्ञ असल्यामुळे माणसं बोलवायचे कोणाचं नियोजन लागतं महाराज. नाही तर आपण एक म्हणायचं आणि ते 3रंच म्हणायचं. काल म्हणलं मी रंगणी रांगत गुलगुला बोलत, मागचं म्हातारं म्हणलं रंगणी रांगत गंगुला बोलत. काय हाणून घ्यायचं काय? लय कुठं नाहीत महाराज. असे माणसं बी धोरणात भेटले तर कीर्तन करू वाटते. नाही तर कीर्तन आता कशाचे झालेत महाराज. घर बांधायचं कीर्तन याच्यात नवल नाही, घर पाडायचं कीर्तन केलं म्या. तुम्ही म्हणता ना अभंग कोणता घेतला, पडून गेली भिंती.
अहो कशाचे बी कीर्तन ठोले अभंग घ्यायचे सुधारले पाहिजे ना. आता आम्ही जसे माणसं तसे अभंग घेतो. राष्ट्रवादीचा माणूस दिसला की घडी घडी काळ वाट याची पाहिजे. अहो भाजपचा माणूस दिसला की वचन ऐका कमळापती निस्त्या कमळावरच बोलायचं. एक जण म्हणला मी काँग्रेसचा आहे उभारीला हात निस्त्या हातावरच बोलायचं. एक जण म्हणला मी अपक्ष आहे पांगुळ झालो देवा नाही हातानं पाय. सुविधा सगळ्यात फक्त डोकं लाडवा विठाला विठाला. हो परमार्थ भरपूर झालाय महाराज. परमार्थाची लांबी रुंदी वाढली दादा खोली कमी झाली. डाळ उतू चालली का फेस उतू यायलाय हा. आणि लोक काय म्हणते डाळ उतू कशी जाय नो फेस उतू येत असतो. परमार्थ कमीच आहे त्याचा फक्त फेस उतू आलाय विठ्ठला. काय बी करा चित्ताला प्राधान्य. चित्त नाम मन याच्याशिवाय परमार्थ होतच नाही. पंचपाक्वान्नाचं जीवन आहे दादा कशाचं पण त्याच्यामध्ये जर टाकलं नाही काय हा मीठ चव देईन ते काय तुको बरायचा गाथ आहे मारा. रुचीने दे अन्न रुचीने दियोन अरे रुचीने दे अन्न रुचीने दियोन जात नसता लवण जात नसता लवण जातन सदालवण जातन सदालवण रसदालवण जातन सदालवण रुचीने दियाना जोतल सदालवण जोतल सदालवण रुचीने दियाना जोतल सदालवण जोतल सदालवण जोतल सदालवण क्या बात आहे. लवण वा रुचीने दी आणि ज्यात लवण म्हणजे मीठ. मीठ नसल्यावर जेवण किती बी भारी असू दे महाराज चव लागते त्याला. हे मन माझी याच्यासारखं आहे महाराज मिठासारखं आहे. किती बी परमार्थ करा पण त्याच्यातला मेन बॉस कोण आहे म्हणे. आणि हे करीत असताना तीर्थयात्रा करीत याला ताब्यात ठेवावं लागते. नाही तर महाराज म्हणले उपयोग होत चित्त नाही ना मी. नाथ महाराज म्हणले तीर्थयात्रा करा. मग ज्ञानोबराय सुद्धा म्हणले तीर्थव्रती भाव. मग सगळे संत म्हणले हो मदला समातीने जर आपल्या बाळाला पाळण्यात टाकलं आणि झोका द्यायला सांगितलं राजा उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंडा उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंडा साधू आणि संत जेथे आसती बाऊ दंडा साधू आणि संत जेथे आसती बाहुन तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंडा तया माझी आत्मज्ञानी कोण बोले तू गुरु करी तू तुझा बुजविल प्रचंड गुरुकारी जय तू तानोलिया जाई श्री गुरु शरण जय तू तानोलिया श्री गुरु शरण श्री गुरु सदान जय तो दानुलिया जय श्री गुरु महाराज म्हणले उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंडा. काय माय होऊन गेली असेल महाराज. 4 लेकर होती तिला सुबाहू शत्रुमर्दन विक्रांतवर्म आणि आलर्क. 4ही लेकराला पाळण्यात टाकून झोका द्यावा माईनं. अशी माय जन्माला यावं महाराज तर लेकराचा उद्धार आहे. कारण लेकर बिघडतेत आणि सुधारतेत बापाकडे बघून का आईकडे बघून. हॅलो कोणाकडे बघून बापाकडे बघून लेकरू सुधरत बी नाही आणि बापाकडे बघून बिघडत बी नाही. जास्त लेकराची ओढतोड कुंकड असती आईकडं. आईनं जर ठरवलं लेकरू बिघडू द्यायचं नाही लेकरू बिघडत अजिबात नाही. हिरण्यकश्यपूचा मुलगा कोण होता भक्तपर. आणि हिरण्यकश्यपू किती चांगला होता माहिती आहे का तुम्हाला. सप्ताह चालू झाला की पहिली पंगत तो देत होता. अजिबात नाही त्याला पंगत आणि परमार्थ म्हणलं की त्याला उभं वारं सुटत होतं मला. पण तसल्याच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. कोण बापामुळं का आईमुळं. महाराज ज्ञानोबराला सुद्धा हरिपाटल्यात आणि त्या लेकराचं नाव घ्यावं लागलं. सत्वरा उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वरा उच्चार प्रल्हादी बिंबला प्रल्हादी सत्वरा उच्चार प्रल्हादी बिंबला बिंबला कृष्ण
प्रल्हाद बिंबला उद्धवला झाला कोणामुळं घडला भक्त प्रल्हाद आईमुळं. कितीतरी लेकर मैनावतीला एक लेकरू होतं गोपीचंद नावाचं. काय उपदेश केला महाराज. छंद लागला टिटविला तिने समुद्र आटविला मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद. अरे आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद. आता आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद 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 आई सदरी कितीतरी लेकर घडले महाराज. त्याच्या मागं आईचाच हाती. छत्रपती शिवाजी महाराज घडले कोणाचा हाती आईचाच. आईनं ठरवलं तर लेकरू बिघडतच नाही महाराज. उपदेश केला पाळण्यात टाकल्याच्या नंतर बाळा जन्माचं जर तुला सार्थक करून घ्यायचं असेल हे संसाराचा छंद सोड. तू का म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशीला. काय कर उठे पुत्रा जाये बाळा तीर्थे रे हिंड. पुन्हा तिथं गेल्यावर बी कोणाच्या पाया पडशील. येडे जास्त झालेत कोणाच्या पाया पडू नको. तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड तू गुरु करी तो तुझं बुजवील प्रचंड. कोणाच्या बी नादी लागू नको. तीर्थयात्रा केली पाहिजे पण चांगल्याच्या सानिध्यात केली पाहिजे. ज्ञानोबराय गेले देवाच्या भेटीला आणि देवाला म्हणले मला तीर्थयात्रा करायची. सगळे भूतलावरले तीर्थ मला बघायचे. भूतळीचे तीर्थ पहावे नाही. मग देव म्हणले काय करायचं. काहीच नाही म्हणले मला तीर्थयात्रा करायची पण नामदेवराय सोबतीला असले तर करायची. नामदेवराय महाराज देवाची एकनिष्ठ भक्त. ते म्हणले मी पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थाला जाणारच नाही. पण महाराज देव म्हणले नामा तुला मागायला कोण आलं याचा विचार कर जरा. डायरेक्ट ज्ञानोबराय ती तर ज्ञानाचीच मूर्ती. अरे ज्ञानोबराय तुला संग चल म्हणायले. तुझा आदर कोण करायलंय. प्रत्यक्ष मूर्ती प्रत्यक्ष पांडुरंग मूर्ती ज्ञानेश्वर प्रत्यक्ष पांडुरंग मूर्ती ज्ञानेश्वर प्रत्यक्ष पांडुरंग मूर्ती ज्ञानेश्वर प्रत्यक्ष पांडुरंग मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा करीत असे आदर संगतीचा करीत असे आदर संगतीचा. रामा तुला चल कोण म्हणाले याच्यावर जरा लक्ष दे. ज्ञानोबा येते तू कोबारा जायला म्हणते मज पा मरा आहे काय ते ज्ञान. कधी कधी काय असतं माहिती दादा आपलं जरी ठरलं असलं तारीख द्यायची नाही पण पुढचा माणूस बघून एखांबार तारखेचं काय करावं लागते द्यावं लागते. दादा तुमचं नाव काय भास्करराव. मला सांगा तुम्ही पोटभर जेवली पण एखाद्या महात्मा म्हणला तुम्हाला 2 घास खाऊन जा काय करावं लागेल. खावं लागेल ना. कशामुळं. कारण खा कोण म्हणायला याच्यावरून ठरवायला खायचं का नाही. अरे आलेत कोण तुम्हाला म्हणायला. दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाला मुलीला अपेक्षा कुंकडी असती सासरगडी वहिनी घरी लग्न झालंय ना मोकळं असं ताण घ्यायचं नाही. डायरेक्ट अपेक्षा कुंकडी असती दिवाळीला मुलीची. काय तो कोबराने आभंगलेले तो महाराज. दिवाळीच्या मुळा सारखी अपेक्षा असते तिला. पहिली गोष्ट अपेक्षा असते तिला माझा भाऊ मला न्यायला येईल. नाही आला तर मग वाटते बाप तरी येईल. महाराज सारखी वाट बघती. काकड्यातले प्रमाण जरा डोकं ध्यान देऊन ऐकायचा. कैयता देखे न माझा माय बाप घटिका बोटे दिवस लेके धरोन्या माप घटिका बोटे दिवस लेके धरोन्या माप. कैयता देखे माझा माय बाप हे घटिका बोटे दिवस लेके धरोन्या माप घटिका बोटे दिवस लेके धरोनिया माप. कैयता देखे न माझा माय बाप घटिका बोटे दिवस लेके धरोनिया माप घटिका बोटे दिवस लेके धरोनिया माप. वा वा वा. घटिका बोटे दिवस लेके धरोनिया माप. ओ सारखी वाट बघितली माझा बाप येईन. कैयता देखे न माझा
पण काय दुर्दैव महाराज, कोणीच आलं नाही. भाऊ बी नाही आला, बाप बी नाही आला. महाराज, मुलीला आपल्या घरी गरिबी असू द्या नाही तर श्रीमंती असू द्या, पण सणाच्या टायमाला मुलीला माहेरला आणीत जा. कारण नाही जर आणलं तर मुली सासर घरून काय करतात माहिती आहे का, आपल्याला आशीर्वाद देतात. नाही आणलं आशीर्वाद नाही देत ते. तिथून काय म्हणतात माहिती आहे का, तुकोबरायचा गाथा वाचला ना मारा, डोकंच जागे होतं. तुकोबराय म्हणले, तिथून मुलगी काय म्हणते माहिती आहे का, माझी आतळमळे, माझी आतळमळे, माझी आतळमळे, माझी आतळमळे, तुझे होईल वाटोळे, तुझे होईल तुझे होईल वाटोळे, तुझे होईल वाटोळे, होईल वाटोळे, तुझे होईल वाटोळे. हे माझी आतळमळे, चला चला टाळ टाळ. होईल वाटोळे, तुझे होईल वाटोळे, तुझे होईल वाटोळे. होईल वाटोळे, तुझे होईल होईल वाटोळे. क्या बात आहे. माझी आतळमळे शाप देतात महाराज. आणि ज्या घरात मुलीचा शाप आहे ना महाराज, बहिणीचा, प्रॉपर्टी आली तरी टिकत नाही. त्याच्यामुळं आणि जा. आणि तुम्ही सगळे आणणारे येतं, कारण गंध लावलेले येत ना. आणलं पाहिजे महाराज, पण नाही आणलं, दुर्दैव तिचं. पण त्या मुलीचा मामा हायकोर्टात जज होता महाराज. कुठं? आता त्या मुलीने विचारलं सासऱ्याला, जाऊ का दिवाळीला? सासरा आहे महाराज शेवट, जायचं नाही म्हणले. मग सासूला विचारलं, दादा. सासू म्हणले अजिबात जायचं नाही. मग राहिलं कोण? एकच. काय दुखायलं का तुमचं असं मोफ? कोण राहिलं? मालक. मालकाला विचारलं जाऊ का कसू? ती तर प्युअर धसकट छाप. तेव्हा मला तू फक्त आता जाऊनच बघ. काय इलाज चालला नाही महाराज. डोळ्यात पाणी आलं नाही का, कोपऱ्यात जाऊन रडत बसली. आता काय, पण ज्याला कोण नाही त्याला देव असतो महाराज. त्या मुलीचा मामा हायकोर्टात जज, देव तिच्या मुलीच्या मामाच्या स्वप्नात गेला आणि उपदेश केला, अरे इतकी तो याजवळ प्रॉपर्टी जळता जळाना एकदा तरी भाषेला दिवाळीला आण. त्याच्या डोक्यात ती खटकीच बसली मारा. आणि त्यांनी ती गाडी गिडी, आता मोठा माणूस म्हणल्यावर काय कमी निलेश भाऊ, गाडी गिडी मोठी फॉर्च्युनर घेतली आणि गावात गाडी आली. आता जेज म्हणल्यावर वातावरण तसलंच असते ना, ते का आपल्यासारखा महाराज थोडा आल्यावर माणसं सारखावं लागत अशी. ते जेज गावात गाडी आली की लोक म्हणले, अरे बापरे, कुंकड नाही हो आपल्याकडे नाही ना. ते म्हणले, ते डायरेक्ट विचारलं होते, सखाराम तात्याचं घर कुठे आहे? ते म्हणले नीट नीट जायचं, ते 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 मंदिर दिसतंय का, ते ते खाला काढत, ते त्याचंच बांगला आहे. गेला तिथं मारा. सखाराम तुम्हीच का? म्हणले हो आपण. भाषेला दिवाळीला न्यायचं. काय म्हणला होता आधी सासरा? धाडायचं नाही. आणि सासूला विचारलं जेजनी, कसं करायचं? मी काहीच. आता राहिलो कोण? मालकाला विचारलं, कसं करू तू बायको? तो म्हणलं बाबा मी आपण लवकर आणून घाला. आता मला सांगा, तिघांनी काय ठरवलं होतं? मुलीला धाडायचं नाही. एका एकीच कसं काय जा म्हणले? याचं सोपं उत्तर आहे, त्या मुलीला न्यायला कोण आलंय याच्याहून ठरवायचं तिला धाडायचं का नाही. तसं नामदेवा, तुला न्यायला कोण आलंय याच्याहून ठरव तुला जायचं का नाही. ज्ञानोबा आहे म्हणजे काय साधी मूर्ती आहे का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, हे सखा माझा ज्ञानेश्वर, 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 महाविष्णूचा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सखा माझा, सर्व सुखाची. आणि ज्ञानाबाई माझी अनाथाची, कृपाळू उदार माझा. हे ज्ञानोबा आहे. तसं मानल्यावर महाराज मग नामदेवराय म्हणले जातो मी. आणि सगळे तीर्थयात्रा तुम्हाला सांगतो ज्ञानोबारायच्या सानिध्यात नामदेवरायला घडल्या.
आणि ज्यावेळेस तीर्थयात्रा करून परत आले ना, जशी आता आपली ही मंडळी तीर्थयात्रा करून आपल्या गावात आली, तसं भगवान म्हणले नामदेवा तू तीर्थयात्रा जरी केली असेल पण त्या तीर्थयात्रेचं जर तुला फळ मिळवायचं असेल तर डायरेक्ट फळ मिळत नाही, त्याला गंगा पूजन केल्याशिवाय फळ मिळत नाही. आणि तुम्ही तर लय भाग्यवान आहेत, कारण तुमचं अन्नदान म्हणजे अधिक मासात आलंय. म्हणजे आता ह्या महिन्यात जरा पावरच आहे ना, ह्या महिन्याला 4 नाव आहेत बरं का. किती? 4 नाव आहेत. पहिलं नाव याला मलमासी, दुसरं नाव याला अधिक मासी, तिसरं नाव याला पुरुषोत्तम मासी आणि चौथं नाव शास्त्रात नाही. नाही ते तुम्ही ज्याला त्यांनी पंचांग शास्त्राभ्यासी माणसं आहेत का ते याला मलमास म्हणतात. त्याच्यापेक्षा कमी शिकलेले याला पुरुषोत्तम मास म्हणतात. त्याच्यापेक्षा कमी शिकलेले याला अधिक मास म्हणतात. आणि ज्याला निकुळ शिक्षणाचा पता नाही, धोंड्याचा महिना कायला मिळत नाही मला. आणि या महिन्यामध्ये अन्नदान केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. मग कोणतं का असं ना, ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, सुवर्णदान. बघा एखादी अंगठी जर भेटत असली कुठं, त्यातली त्यात महाराजाला अंगठी घातल्यावर तर जास्त पुण्य आहे. उगं म्हणालो बरं का, ते काय अंगा ओढून घेऊ नका. लईच एखाद्याला राग आला तर मग करून टाका. मग अन्नदान ह्या महिन्यात. मग म्हणले जावायला सासऱ्याला, हे जावायला सासऱ्याला अन्नदान द्यावा, कोण्याच शास्त्रात नाही, फक्त अन्नदान द्यावा. मग लोक म्हणले लोकाला देण्यापेक्षा घरची घरी द्यावा. विठ्ठल